यशस्वी इथे सध्याच्या स्थितीला आपण पाहतो गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. यावेळी स्कूप करायचा प्रयत्न होता, पंचांकडे लाऊड अपील केली जाते, पाहायला मिळतील. इथे उकारायचा प्रयत्न होता, चौकार लागतात, षटकार लागतात, मात्र गोलंदाजी देखील चांगली होत असताना पाहायला मिळाली. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल एका टप्प्यावरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल सी. काय आपल्या मॅच आहेत आज शासना ग्राउंडवर टीम गेले पुढं. चला आज बघू कशी खेळते आपली टीम. चलो मग मिळते ग्राउंड पे. आपला संघ आता फिल्डिंगसाठी सज्ज झालाय. सज्ज झालाय आपला संघ सध्या. मी उल्लेख करतोय तरी देखील आपण फिल्डिंग लावत नाही. शुभेच्छा. पहिला चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. गाव कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल यायचा प्रयत्न करतील. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होतील. आकड्यावरती बिनबाद 3 धावा धावफलकावरती. त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लेन्सवरती पडलेला चेंडू होता, सोबत बाहेर निघत असताना 2च खेळाडू पाहायला मिळतील. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. वारंवार चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो गोलंदाज. इथे येतो हा डॉट बॉल. यावेळेस पाकिस्तान आले, फटका चांगला पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट आणि इथे सध्याच्या स्थितीला सिग्नल वरती समाधान मानावं लागेल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. शफल झाले, वेट वॉच अँड दॅन डिलिव्हर. तिथे देखील अशीच आउटफील्ड होती. इथे आपल्याला पाहायला मिळेल पंचांकडे लाऊड अपील केली, त्याला अनुषंगून आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. फुल करायचा प्रयत्न डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आले, त्यांची टोटल जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडू क्रॉस द लाईन फटका सुचवायचं होतं. वाडीश लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, दरम्यान कंप्लीट केली जाते असं पाहायला मिळतील. इथे उकारायचा प्रयत्न होता, चौकार लागतात, षटकार लागतात, मात्र गोलंदाजी देखील चांगली होत असताना पाहायला मिळाली. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल एका टप्प्यावरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल सी. कव्हर असेल, कव्हर पॉइंट देखील असेल. इथे पंचांकडे लाऊड अपील. फिंगर अप ओयुटी फलंदाज होतोय बाद. समीर दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये येतोय. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. गॅप शॉट सिलेक्शन, स्पिनिंग शॉट तन्मयच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. ड्राइव्ह करायचा प्रयत्न आणि फटका चांगला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त वेगाला गोलंदाज तयार होतोय. त्यावेळेस देखील मिस्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावशी मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. यशस्वी इथे सध्याच्या स्थितीला आपण पाहतो गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. यावेळी स्कूप करायचा प्रयत्न होता, पंचांकडे लाऊड अपील केली जाते. यावेळेस कॅचची संधी, थोडस मिसजमेंट पाहायला मिळतोय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. इनसाइड आतापर्यंत खर्च केलेले आहेत. यावेळेस चेंडू खाली राहते, गुडलेंथ वरती चेंडू हिट होते. सबमरीन डिलिव्हरी मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी होते. बॅकिंगला क्षेत्ररक्षक आले, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि ते कंप्लीट तोपर्यंत केले. पहिले षटक टाकलं होतं असं कल्पेश या चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळतो. कॅचची संधी दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू धरतीला दान केला जातोय. तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली जाते. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस पकडणं महत्वाचं आहे. इथे आपण पाहतोय फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मधून लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्लेअर गाठ पाटला तर आमचा सध्या फिल्डिंग बरोबर होत नाही आमच्या प्लेयरांची. या प्लेअरला पाठवत होता हेल्मेट घालून, तो पण काय गेला नाही. फिल्डिंग मध्ये आमच्या प्लेयरांचा थोडा कमी झालाय. बघू आता षटकार मारा. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. मोबाईल मध्ये आउट झाला बघ.
यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. हाऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव झाली. कंप्लीट इझी फेकी पाहायला मिळतीये आणि त्याच गोष्टीला अनुषंगून 2 धावा कंप्लीट. याच दरम्यान महाविकास आघाडी चषकाचे आयोजक सन्माननीय वरती पाहायला मिळतील. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. या प्रत्येक डॉट बॉल एक असा टोटल असेल जो टोटल डिफेंड होऊ शकतो. बॉल क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न करतात. 2 क्षेत्ररक्षक होते. एका बाजूला जे होता दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर दुसऱ्या अशात एक आमच्या प्लेयर एक कॅच घेतली आणि आमचे प्लेयरांचा मनोबल थोडा वाढता हुआ चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू इतका खास नव्हता मात्र धावेसाठी पळापळ पाहायला मिळते. 2 धावा दरम्यान कंप्लीट केले. याच दरम्यान यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आले. मिसिंग नव्हता मात्र 4 धावेची मोर होती. यावेळेस देखील बॅटची कडा लागते. मात्र थर्डमॅन मध्ये फिल्डिंग चांगली होती. इनसाइड मिड विकेट पाहायला मिळतोय. डीप मध्ये स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. त्यासोबतच लॉंग ऑन देखील पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. त्याचमुळे कुठेतरी थोड्याशा प्रमाणामध्ये मी म्हणेल यष्टिरक्षक नाराज होता. इथे बाय करणार आहोत. 54 रन. चांगला चेंडू पाहायला मिळते. ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू होता. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळाला. इनिंग मधला कट करायचा प्रयत्न होतो मात्र सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. एक धाव शिकला नव्हता. नावी संघाला ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळेस देखील आपण मोठा फटका पाहायला बघत होतो. किती गेली आणि कोणी किती साथ दिली. 5 वर बॉल बाउन्स होता मस्त मारला. शॉट मध्ये गाठायचा आहे. यावेळेस इथे आपण तीन धावा होतील कव्हर. एक गडी सगळेजण बघत आहात. समोरच्या दिशेने आणखी एकदा फटका फसलाय. इथे यावेळेस झेल टिपला गेलेला आहे. दुसरा हादरा मिळतो फलंदाजी करणाऱ्या म्हाडसला. सध्या पहिल्या फेरीतील 3रा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण सगळेजण बघत आहात. मोठा फटका खेळलाय. जरूर उद्दिष्टाच्या बाहेर खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाही. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार जातोय. ज्या फटक्याची गरज होती तोच फटका फलंदाज. 7 झाले ना. 7 धावा धावपल कव्हर. मिळत आहे. बॅकअप मिळाला यावेळेस यष्टिरक्षकाचा. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू उजव्या फलंदाजापासून तो मारेल बॉल. बरोबर बरोबर. फक्त आणि फक्त दिशा दिली. पंच केलेल्या क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न सुरू आहेत. समोरच्या दिशेने यावेळेस अत्यंत चांगला आउट ड्राईव्हचा क्रॅकिंग फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे चूक झाले. फंबल होते क्षेत्ररक्षक आणि त्याचमुळे जिकडे एक धाव पूर्ण करणं चूक सापडत चाललेलं आहे. या अगोदर एक चौकार सुद्धा विष्णूने दाखवला होता. खडे खडे खेळतात. पॉसिबल हिट. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच केला जाईल. आणि पाहता पाहता 2 धावा इकडे पूर्ण झालेल्या. घे बाहेर बाबा. शाबास शाबास. योगी आप शॉट आहे. ठीक आहे सर. 18 झालं ना. 2 महत्वपूर्ण फलंदाजांना खेळाडू कक्षामध्ये धाडलं होतं. समोर ठेवले. समोरच्या दिशेने कॉर्नर फेस ऑल. आडव्या बॅटने इथे फुलचा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. त्याच्या समोरून चेंडू टप्पा
सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. बघतो बोला या ना बोलू डेड बॉल पहिल्या षटकामध्ये 8 झाल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 आलेले, तिसऱ्या षटकामध्ये 14 रन झालेली आहे. दुहेरी अंकामध्ये धावफलक पोहोचल्यानंतर षटकामध्ये ज्या पद्धतीचा रिदम मिळतोय आता फलंदाजीला मोमेंटम मिळालेले फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे समोरचा चेंडू ड्रायव्हिंग लेन आता बॉलर नाही मध्ये ठेवलेला चेंडू इथे यावेळेस वेगळं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, रचनात्मक फटका खेळायचा होता. समोरच्या दिशेने इथे फटका बॅकफुट शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू अतिरिक्त खांद्याचा वापर करतोय गोलंदाज, याबरोबर हे जिंकण्यासाठी बॅकफुटला होते तिथून कट केलेले चेंडूला. पहिलं धावत नाही लुला बुला आणि उजव्याच्या बाहेर जाऊन तयार होते, त्यानंतर हुक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं चेंडूबाईचा संपर्क आला नसावा, याचा एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. खळबळजनक क्रिकेट, टॉस टाकिंग एंडला थ्रो, मग प्रेशर आपोआप कमी होत असतो. मागच्या बाजूने खेळला गेलेला फटका इथे उजव्याच्या बाहेर थोडे सफल झाले होते, त्यानंतर एक्झिक्यूट केलं. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अत्यंत चांगले, दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे बांदिवली व संघाच्या वतीने क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदी हवेमध्ये इथे मोठ्या बनवलेल्या आहेत, मोठ्या केलेले. आणखी एकदा त्याच दिशेने फलंदाज चेंडू खेळतोय. फाईन ग्लान्स ऑल द वे यांचं सन्मान्य दिनेशजी इंदुरा साहेब मुख्य व्यासपीठाकडे आगमन होते. हा शेवटचा चेंडू परंतु डावे सोडून जाणार आपण बघतो. वाईट बॉल केला गेलेल्या पंचांच्या वतीने बॅटने समोरच्या दिशेने फोर्स करतायत. क्षेत्ररक्षकाकडे सरळ चेंडू त्याला कंप्लीट करता आला. आखून टप्प्याचा चेंडू, त्यावर पुलचा पट्टा. क्षेत्ररक्षक इथे काय घडलेलं, अत्यंत निर्णायक क्षणाला क्षेत्ररक्षक सोडताय. 3 धावांची गरज, 5 मध्ये 3 बनवायचे आहेत. इथे मोठा प्रहार फलंदाजाचा आणखी एक चौकार फलंदाजाचा मुलं मॅच जिंकले, कारण की त्यांनी अख्खी मॅच होसपर्यंत त्यांनी काय रन घेतला होता. अख्खी मॅच होसपर्यंत तो हेल्मेट काढणार नाही, जितलो तरच काढील. आता जितलोय, आता काढू शकतोस तू हेल्मेट. काढ लवकर मग.